कधी रंगांची उधळण तर कधी पारंपरिकतेचा अभिमान। अशा साडीचा उल्लेख आला की एकच नाव आठवतं, बांधणी साडी। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। बांधणी म्हणजे टाय-डाय पद्धतीने रंगवलेली पारंपरिक साडी। ही साडी मुख्यतः राजस्थान, गुजरात आणि कधी-कधी महाराष्ट्रातही लोकप्रिय आहे। छोटे छोटे डिझाईन्स, डॉट्स, वेगवेगळ्या आकृत्या आणि एकाच साडीवर अनेक रंग, हेच याचे विशेष आकर्षण। ही साडी हाताने तयार केली जाते, ज्यासाठी भरपूर कौशल्य आणि वेळ लागतो। बांधणी साडीचे अनेक प्रकार आहेत। गिवर बांधणी पारंपरिक वधूसाठी खास। झालर बांधणी, यामध्ये साडीच्या कडेला सुंदर डिझाईन्स असतात। लहरिया बांधणी, सरळ लाटांसारखी रचना असते, प्रामुख्याने सणांसाठी। मोठी डॉट्स असलेली बांधणी, ही अधिक उठावदार आणि शोभिवंत दिसते। या प्रकारामध्ये बारीक रेषा, ठिपके, रंगांचे शेड्स, यामुळे प्रत्येक साडीची ओळख वेगळी असते। बांधणी साड्यांमध्ये वापरलेले रंग हे फक्त सौंदर्यासाठी नसतात, तर त्यामागे भावना असते। लाल रंग प्रेम आणि पारंपरिकता, हिरवा रंग समृद्धी आणि नवीन सुरुवात, पिवळा रंग आनंद आणि सकारात्मकता, निळा आणि जांभळा शांतता। विशेषतः वधू आणि नववधू या रंगांच्या साड्या निवडतात। लग्नासाठी लाल, हळदीसाठी पिवळा, सणांसाठी हिरवा। बांधणी साडी स्टाईल कशी करायची? गोल्डन झुमके, नथ आणि बांगड्यांसोबत पारंपरिक लुक, हलका मेकअप आणि गजरा, एकदम क्लासिक लुक। मॉडर्न फ्युजन साठी बांधणी साडीला बेल्ट, कोटी स्टाईल ब्लाउज किंवा ऑफ शोल्डर ब्लाउजही मॅच करू शकता। फेस्टिवल्स, पूजेसाठी किंवा हळदी मेहंदी सारख्या कार्यक्रमासाठी बांधणी एकदम परफेक्ट। आजच्या काळात जरी अनेक साड्या बाजारात आल्या असल्या तरी बांधणी साडीचं स्थान काही वेगळंच आहे। पारंपरिकतेचा वारसा, रंगांची कहाणी आणि हातमागावरची कला, हे सगळं एका साडीत अनुभवायचं असेल तर बांधणी साडी तुमच्यासाठी परफेक्ट आहे। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या बांधणी साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।